नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी एक रेसिपी, ती म्हणजे शेपूची भाजी। आता शेपूची भाजी म्हटलं की कोणालाच आवडत नाही, मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत नाक मुरडतं। पण ती शेपूची भाजी आपण खाल्ली पाहिजे, कारण ती शेपूची भाजी खूप पौष्टिक असते। मी ज्या पद्धतीने ही शेपूची भाजी बनवली आहे त्या पद्धतीने तुम्ही जर बनवली तर ते नक्कीच सर्वजण आवडीने खातील। चला तर मग आपण शेपूची भाजी बनवायला घेऊया। शेपूची भाजी बनवण्यासाठी मी एक जोडी शेपू घेतलेली आहे, ती अशी तोडून घेतलेली आहे आणि ती 3 वेळा पाण्याने मी धुवून घेणार आहे। आता मी त्यामध्ये पाणी टाकणार आहे। अशी आपल्याला धुवून घ्यायची आहे स्वच्छ। पाणी आपल्याला काढून घ्यायचंय, संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचंय। शेपूची भाजी 3 वेळा पाण्याने मी अशी धुवून घेतलेली आहे। शेपूच्या भाजीसाठी मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहे, त्या आता मी बारीक चिरून घेणार आहे। अशा आपण सगळ्या मिरच्या चिरून घ्यायच्या। भाजीसाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत, ते सुद्धा मी बारीक चिरून घेणार आहे। कांद्याचे सालं काढून घ्यायचे। बारीक चिरून घ्यायचा कांदा। आपल्याला 2 कांदे कापून घ्यायचे। आपला कांदा चिरून झालेला आहे, अशा प्रकारे दुसराही कांदा चिरून घ्या। भाजीसाठी मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते सुद्धा मी चिरून घेणार आहे। दुसरं सुद्धा टोमॅटो असं चिरून घ्यायचंय। ही धुतलेली भाजी सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। आपण दाण्या सुद्धा घेतलेल्या आहे भाजीच्या। अशी सर्व भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे। ही भाजी आपली चिरून झालेली आहे। भाजीसाठी कढईमध्ये मी 3 चमचे तेल टाकणार आहे। तेल तापलेलं आहे, त्या तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे। जिरे मोहरी तडतडली आहे, त्यामध्ये मी 2 कांदे आपण चिरून घेतलेले होते ते टाकणार आहे। हिरव्या मिरच्या चिरलेल्या होत्या त्या सुद्धा मी टाकणार आहे।
तर 2 ते 3 मिनिटं आपल्याला कांदा आणि मिरची परतवून घ्यायची आहे. कांदा आपला थोडा परतत आलेला आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहे. हळद सुद्धा आपल्याला कालवून घ्यायची. 2 टोमॅटो चिरलेले घालणार आहे. अर्धी वाटी मुगाची डाळ मी धुवून घेतलेली आहे, ते सुद्धा मी त्याच्यात टाकणार आहे. आता आपण त्यामध्ये भाजी चिरलेली टाकणार आहे. आपण शेपूची भाजी चिरून ठेवलेली होती ती आता मी टाकणार आहे. मिक्स करून घेतली. सर्व पदार्थ मिक्स करून घ्या. तर भाजी शिजण्यासाठी आपल्याला त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. परत आपल्याला भाजी मिक्स करायची आहे. त्यावर झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण चेक करून घेऊ आपली भाजी शिजली की नाही. आपली भाजी अजून कच्ची आहे, डाळ सुद्धा कच्ची आहे. तर आपल्याला थोडं पाणी लागणार आहे. थोडंसं मी पाणी टाकून घेते. परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आपल्याला 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे. आता मी झाकण ठेवून देते.
पुन्हा 5 मिनिटं झालेले आहेत. आपण बघूया भाजी शिजली की नाही आणि त्यामध्ये मीठ सुद्धा घालूया. डाळ शिजली की नाही बघूया आपण. थोडी कच्ची आहे. आता आपण त्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार. चवीनुसार मीठ. भाजी मिक्स करून घ्यायची आपल्याला. परत आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागणार आहे, कारण भाजीमध्ये आपल्या पाणी आहे. आता आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, भाजीतलं पूर्ण पाणी आटलं पाहिजे आणि डाळ सुद्धा शिजली पाहिजे, तरच ती भाजी छान लागते. आता आपण चेक करू आपली भाजी तयार झाली की नाही. भाजीतलं सर्व पाणी आपलं आटलेलं आहे. डाळ सुद्धा शिजली आहे की नाही हे आपण बघूया. डाळ सुद्धा आपली शिजलेली आहे, हे बघा. त्याचबरोबर आपली संपूर्ण भाजी तयार झालेली आहे.